तलवारीच्या पात्यावर धावणारा योद्धा कधीही विचलित होत नाही, कारण त्याचा आत्मविश्वास अढळ असतो. तुम्ही कोणासाठी तलवार उचलणार? रागाने, अहंकाराने का न्यायासाठी? न्यायासाठी आणि स्वराज्यासाठी. चला तर सोबत मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन करूया. असे शिस्तीत घडलेले आहे वीर. ज्या काळात त्यांच्याकडे युद्धनीतीसाठी शस्त्र होते, परंतु ते कसे वापर करायचे, कसे घडवायचे ते हेही शिकवले जायचे. बट आताच्या काळात हे लोकांना कोणी शिकवणार? आजच्या पिढीला कोणी सांगणार? राजे लहान होते तेव्हा त्यांची आई जिजाऊ साहेब दररोज त्यांना रामायण, महाभारत आणि चाणक्यनीती सांगायच्या. त्यामुळेच त्याचे मनोबल वाढले. बाळ, तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तुलाही ही शिकवण उपयोगी पडेल. ही शिकवण त्यांना लहानपणापासून सांगण्यात आलेले आहे. त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ते वाईट वळणावर कधी जाणार नाही. काय का तू कुठे चालली? नंबर दे ना. अरे काय चाललं रे तिकडे? अरे तुम्हाला काय लाजा बिजा वाढतात का नाही रे? कपाळावर चंद्रकोर लावून चालता छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वतःला मानता आणि पोरींची छेड काढता वय. लाज तरी ठेवा थोडेसे. ही तरी खरी शोधली का? आजकालच्या लोकांनी असे गुन्हे छोटे आहे सोडून जातात, त्यांना इग्नोर करतात. अरे पण आपल्या महाराजांच्या काळात छोट्यातल्या छोट्या गुन्ह्याला सुद्धा कठोरातली कठोर शिक्षा असायची. तर आपण तेही पाहू. हाच तो आरामखोर. स्वराज्याच्या स्त्रीची पदंबल केलंस. या शिक्षा एकच नेताजी. महाराज, या गुन्हेगाराच्या तातडीने एक हात आणि एक पाय कलम करण्यात यावे. महाराज, आज आपल्या गडावर समारंभ आहे. समारंभानंतर आधी स्वराज्य. जी महाराज. महाराज माफी असेल महाराज, माफी असेल महाराज. पाहिलं संपूर्ण आपण फिल्मवर पाहिलं की किती शिवरायांची जयंती आपण साजरी करतो, पण त्यांच्या विचार कितपत जपतो. आपण शिवरायांचं फक्त शिवजयंती म्हणून एक दिवस मिळवतो, पण वर्षातले प्रत्येक दिवस आपण शिवजयंतीचा संकल्प केला पाहिजे. महाराजांची जयंती फक्त जयघोषाने नाही, तर त्यांचे विचार आत्मसात घेऊन साजरी करण्याची आहे. त्यामुळे प्रत्येकाने महाराजांचे विचार आचरणात घेऊन शिवजयंती साजरी करावी.